लाजवलं एवढं गोड नियोजन तुम्ही टाकळीकरांनी केलंय महाराज. आणि हे सर्व जर श्रेय कोणाला जात असेल तर ते फक्त गावातील तरुणांना जात आहे महाराज. कोणाला जात आहे? तरुणांना. का? जेव्हापासून तरुण वर्ग संप्रदायात जोडलाय, जेव्हापासून संप्रदायाकडे तरुणांचा ओघ वाढलाय, तेव्हापासून कार्यक्रमाचं स्वरूपच बदलून गेलं. काही जुने लोक म्हणतील महाराज अहो त्यांच्या गळ्यात माळा नाहीये, नसू द्या. काही लोक म्हणतील महाराज ते दारू पिताय, पिऊ द्या. तुम्ही म्हणाल असं कसं बोलता? हो, मी जे सांगतो ते ऐका. त्यांच्या गळ्यामध्ये माळ नसल, नसू द्या. तो दारू पेत असेल, पिऊ द्या. तो गांजा वडत असेल, वडू द्या. पहिल्या वर्षी तो माळ घालणार नाही, दुसऱ्या वर्षी तो माळ घालणार नाही, पण तिसऱ्या वर्षी आमच्यासारख्या तरुणांचं कीर्तन ऐकल्यावर त्याला माळ घालण्याची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही. हे परिवर्तन फक्त सप्ताहामध्ये. आणि लगे एवढा मोठा यज्ञ झाला, सगळंच गाव माळकरी झाल्यावर नंतर मग दारूच्या दुकानदारांनी काय करायचं? ज्यांचे कोंबड्याचे दुकान आहे त्यांनी काय करायचं? लगेच सगळे लोक सुधरत नसतात. थोडे हळू 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 सुधारले पाहिजेत. आणि मला आनंद वाटतोय की तरुणांनी जेव्हापासून हा कार्यक्रम हाती घेतलाय महाराज, मी यज्ञालाही आलो होतो, परिसरात नाही जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा कार्यक्रम तुम्ही टाकळीकरांनी करून दाखवलाय महाराज. आणि तदवर्षी तेव्हापासून दरवर्षी कार्यक्रमाचं स्वरूप वाढतंय. नाही तर काही गावाचे सप्ते पहिल्या वर्षी ढामढूम, दुसऱ्या वर्षी टामटुम आणि तिसऱ्या वर्षी सामसूम. पण आपलं दिवसांदिवस वाढत चाललंय. मी आल्यानंतर काही लोकांशी चर्चा केली, म्हणे महाराज 20-25 वर्ष झाले अजून आम्हाला नवीन पंक्ती सुद्धा भेटत नाहीये. ज्या लोकांच्या पहिल्या पंक्ती आहे त्यांनी पंक्ती सुद्धा सोडल्या नाहीये. बरं, पंगत आहे काय 10 लोकांना 20 लोकांना जेवण नाहीये महाराज, सर्व गावाला चुलबन जेवण. मी खरं सांगू का, एखाद्या शावकाराने आपल्या पोरीच्या लग्नासाठी जेवढा खर्च करावा तेवढा तुम्ही सप्ताहासाठी करताय. विठाला विठाला कुंडली खबरदारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की पार्वती पते हर 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 महादेव. म्हणून अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. अगदी गोड नियोजन आहे. हे बघा, एवढ्या लांबून आलो, एवढी धावपळ करून आलो म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी नाही आलो. पहिला मुद्दा काय हसायचं, काय एन्जॉय करायचं तुम्ही काल करून घेतलाय, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं दररोजच कीर्तनकाराने असा हसवा असा काही नियम नाहीये ना महाराज, बरोबर आहे का नाही? अरे हसण्यासाठी, मनोरंजनासाठी आणि करमणुकीसाठी विज्ञान एवढं प्रगतशील झालंय पोराओ. आज प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल नाही आहे. असा खिसा नाहीये की त्या खिशामध्ये मोबाईल नाहीये. तुम्हाला ज्यावेळेस बोर होईल, ज्यावेळेस करमणार नाही, त्यावेळेस यूट्यूबमध्ये जा, हास्य कॉमेडी जत्रा पहा, रात्रभर हसत बसा. पण बसणाऱ्या तरुणांना माझी विनंती गड्यांनो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराकडून जर तुम्ही हसण्याची अपेक्षा करायला लागले, विनोदाची अपेक्षा करायला लागली, तर मला तरी असं वाटतंय हे पुण्य करता आपल्या हातातून पाप होतंय महाराज. काय होतंय? असावं ना कीर्तनात विनोदच असावं. लोक फेटा बांधतानाच असं सांगतात महाराज असा कार्यक्रम झाला पाहिजे कडक. अरे ते काय दाल तडका आहे का, काही मिसळ थोडी काही कडक व्हायला कठीण ताकद झालाय. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, कीर्तन हे तुमच्या परिवर्तनासाठी आहे. कीर्तन हे तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी आहे. अरे बसणारे शेतकरी मंडळी, मनासारखा पाऊस नाहीये तुमच्या परिसरामध्ये. तुम्हाला जसा पाऊस पाहिजे तसा पाऊसही पडला नाहीये. शेतात अजून काय येतंय घरात याची अपेक्षा नाहीये. कापूस येतोय का, सोयाबीन येते का, मका येते, अजून काहीच नाही, सर्व शेतात आहे. तरी तुम्ही तुमच्या सप्त्याचं जर बजेट पाहिलं तर 20 ते 25 लाख रुपये खर्च आहे मंगेश दादा. किती खर्च आहे? 20 ते 25 लाख रुपये तुम्ही सप्त्याला खर्च करता. काय कारण आहे एवढं खर्च करायचं? म्हणजे महाराज लोक श्रीमंत करायचे का तुमच्याकडे पैसे जास्त झाले? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. महाराज लोकांना श्रीमंत करायचं का तुमच्याकडे पैसे जास्त झाले? तुमच्याकडेही पैसे जास्त झालेले नाहीये आणि महाराज लोकांनाही श्रीमंत करायचं नाही. तुमच्या मनात एक धारणा आहे, तुमच्या मनात एक विश्वास आहे. चांगला सप्ताह झाला की चांगल्या विचाराची देवाणघेवाण होईल. लोकांच्या अंतकरणात ते विकार नष्ट होईल. लोकांच्या अंतकरणातलं राजकारण नष्ट होईल. लोकांच्या अंतकरणातला जातीवाद नष्ट होईल. आणि हे सगळं जर करून सप्त्यातून होत नसेल तर मी प्रांजळ मताने सांगतो, तुम्ही नाही सप्ताह केला तरी चालेल गड्यांना. अरे एकूण त्या एक लेकरानं 10 रुपये जर मागितले ना, पप्पा 10 रुपये द्या ना, मला दुकानावर जायचंय. बाप त्याला 2 रुपये देतो आणि काढून देतो. मला एवढंच सांगायचं, ज्या माय माऊलीने 9 महिने 9 दिवस ज्या लेकराला गर्भात वागवलंय,
तळहाताच्या फोडासारखं जपलंय. तुमच्या कुटुंबाचा वारसदार आहे तो, तुमच्या प्रॉपर्टीचा वारसदार आहे तो. आणि त्याला 10 रुपये मागितल्यानंतर 2 रुपये देऊन तुम्ही तुमच्या एकूण त्या 1 लेकराला शांत करता. सप्त्याचे कार्यकर्ते ज्यावेळेस तुमच्या दारात येतात ना, तर तुमच्याजवळ पैसे नसले तरी तुम्ही 5,000 रुपये काढता आणि सप्त्याच्या कार्यकर्त्यांजवळ देता. का? तुम्हाला माहिती आहे, आपण जर सप्त्यासाठी मदत केली तर चांगले कीर्तनकार येतील, चांगले गायक येतील, चांगले वादक येतील, आपल्या गावाच्या विचाराची बैठक बदलून जाईल. म्हणून मी खरं सांगू का तुम्हाला, आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढंच एक व्यासपीठ राहिलं की तिथून लोक सुधारतात. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, होय अंग हरिरूप. मायबाप, इथं आल्यानंतर अंतकरणातले विकार नष्ट होणारे, इथं आल्यानंतर अंतकरणातला जातीवाद नष्ट होणारे, इथं आल्यानंतर अंतकरणातले काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर सगळ्या गोष्टी नष्ट होणार आहे. म्हणून एवढं सुंदर व्यासपीठ आहे. अगदी नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केला आहे. पाण्या पावसाचे दिवस असताना सुद्धा इथं बसायला जागा नाही, हा आपला कार्यक्रमाचा विजय आहे महाराज. बरोबर आहे का नाही? 3रा दिवस आहे आपल्या सप्त्याचा. कितवा दिवस आहे? 3रा दिवस असताना सुद्धा आपलं सगळं ओव्हरफ्लो झालेलं आहे. बरोबर आहे का नाही? मग अगदी गोड अभंग मी तुम्हाला सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतला आहे. ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. अभंग मुक्ताईचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझ्या मुक्ताई ज्ञानदादाला उपदेश करत आहेत. पहिला तर प्रश्न असा निर्माण होतो की जो व्यक्ती उपदेश करणार आहे तो अधिकारी असावा लागतो 1, ज्याला उपदेश करायचा तोही व्यक्ती अधिकारी असावा लागतो 2, आणि विषय जो आहे तो सुद्धा प्रामुख्याने चांगला असावा लागतो 3. बऱ्याचशा गोष्टी कधी कधी असं आहे, आमच्या संप्रदायाचं वैभव जर पाहायला गेलंय महाराज, तर संप्रदायामध्ये वयाला किंमत नाहीये. संप्रदायामध्ये वयाला किंमत नाहीये. संप्रदायामध्ये किंमत फक्त ज्ञानाला आहे. धनवृद्धा बलवृद्धा आयुवृद्धास्तथैवच. भागवतकाराने किती गोड श्लोक खर्च केलाय पहा. धनवृद्धा बलवृद्धा आयुवृद्धास्तथैवच ते सर्वेपि ज्ञानवृद्धा किंकरा शिष्य किंकरा. बसणारे मंडळी, कोणी धनाने मोठा असेल, कोणी पदाने मोठा असेल, कोणी वयाने मोठा असेल, शास्त्र फक्त त्याच व्यक्तीला किंमत देतो जो ज्ञानाने मोठा आहे. अरे एखादं 10-15 वर्षाचं लेकरू जरी कीर्तनाला तुमच्या गावात आलं तरी 70-70, 80-80 वर्षाच्या माता मावल्या त्याचं दर्शन घेतात. तो महाराज म्हणून त्याचं दर्शन नाही घेत, तो कीर्तनकार म्हणून त्याचं दर्शन घेत नाहीये. वास्तविक त्या आईचं वय 80 वर्षाचं आहे तरी 15 वर्षाच्या एखाद्या कीर्तनकाराचं वाकून नमस्कार करतात. याचं कारण, तुम्हाला कीर्तनकार म्हणून नमस्कार नाही करत लोक, तुमच्या ज्ञानेश्वर महाराज पाहतात, तुकाराम महाराज पाहतात म्हणून लोक तुम्हाला नमस्कार करतात. नाही तर इथं लोक घरच्या बापाला बाप सुद्धा म्हणायला तयार नाही, महाराजाचं दर्शन काय म्हणून घेतील. बायको लवकर नवऱ्याचं दर्शन घेत नाही महाराज, तर महाराजाचं दर्शन घेण्याचं काय कारण? याचं कारणच असं आहे, शास्त्रामध्ये वयाला किंमत नाहीये. शौनक ऋषीच्या ब्रह्मसत्रामध्ये सुज्जीचं आगमन झालंय. ज्या सुज्जीच्या ब्रह्मसत्रामध्ये शौनक ऋषीचं आगमन झालं तिथं कोणी 1000 वर्षाचं, कोणी 10,000 वर्षाचं, कोणी 5,000 वर्षाचं. सुज्जीचं वय केवळ 20 वर्षाचं होतं.
20 वर्षाच्या युवा संताला पाहून सगळे मंडळी उभे राहिले. महाराज आगतम स्वागतम सुस्वागतम या ना. सुज्जींना मनामध्ये संकोच आहे की मी ज्यांच्याकडे चाललोय ते कोणी 1000 वर्षाचं आहे, कोणी 2000 वर्षाचं आहे, कोणी 5000 वर्षाचं आहे, कोणी 10,000 वर्षाचं आहे. अनेक ऋषी समोर तर अनेक इंद्रचंद्र बदलले. मी केवळ 16 वर्षाचा 20 वर्षाचा एक युवा संत आणि मला पाहून सर्व जय हरी का करतात. त्यावेळी शौनक ऋषीने सुज्जींना सांगितलं, सुज्जी आपण वयाने जरी लहान असाल पण अज्ञान ध्वंत विद्वंश कोटी सूर्य समप्रभ सुता क्याही कथा सारम मम कर्ण रसायनम. ओ सुज्जी, अज्ञान अंधकार दूर करण्यामध्ये आपण कोट्यवधी सूर्य समान आहात. माझी विनंती तुम्हाला, तुम्ही अशी कथा आम्हाला सांगा की जेणेकरून आमचं दुःख निवृत्त होऊन आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. बसणारे मंडळी, 2 गोष्टी माझ्या काळजावर लिहून ठेवा. अन्नाचा कण आणि साधूचा क्षण कधी वायाला घालू नका. याचं कारण साधूचा क्षण माणसाच्या जीवनाचं काय परिवर्तन करेल काही सांगता येत नाही. तेने होय शांती महात्मा, तेने होय शांती महात्मा, तेने होय शांती महात्मा, तेने होय शांती महात्मा. क्षण घडता संतांची संगती, क्षण संतांची संगती, तेने होय शांती महात्मा, तेने होय शांती महात्मा. क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महात्मा, तेने होय शांती महात्मा, तेने होय शांती महात्मा, तेने होय महात्मा. अर्धांश न घडता संतांचे संगती, तेने होय शांती महत्पापा. बसणारे मंडळी, साधूचा अर्धाक्षण जरी माणसाच्या जीवनामध्ये घडला तरी माणसाच्या जीवनाचं कल्याण होईल. अरे वाल्मिक ऋषीच्या जीवनामध्ये, वाल्ह्याच्या जीवनामध्ये नारदजीने चातुर्मास नाही केला हो महाराज. 2 मिनिटाचा सत्संग. ए वाल्ह्या, अरे ज्यांच्यासाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतो, ज्यांच्यासाठी एवढं पाप कर्म करतो, शेवटी कोणीच तुला वाचवणार नाही रे. एवढा भावला महाराज तो सत्संग अंतकरणाला की महाराज सांगतात, कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा. ए भोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी वर्तुनी दावीन नामा म्हणे. प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर वाल्मिक ऋषीने जे लिखाण केलंय त्या लिखाणानुसार, वाल्मिक ऋषीच्या लिखाणानुसार प्रभू रामचंद्राला आचरण करावं लागलं. म्हणून खरं सांगू का, माणसाच्या जीवनामध्ये सत्संगती खूप महत्वाची. महाराज सांगतात, बिनु सत्संग विवेक ना होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. अरे साधूच्या शिवाय माणसाच्या जीवनाला गत्यंतर नाही. संतन की करले संगत, संतन की करले संगत, करले संगत, संतन की करले. जन्म का सार्थक कछु करले हो, जन्म का सार्थक कछु करले. संगत संतन की करले, संगत संतन की करले. जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले. संतन की करले, संगत संतन की करले. जन्म का सार्थक कचू करले. बसणारे मंडळी, मला एवढंच सांगायचं तुम्हाला, मुक्ताबाई सारख्या 5 वर्षाच्या व्यक्तीने ज्ञानोबरायला उपदेश करावा. काय जगद्गुरु ज्ञानोबरायच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला असावा. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की ज्ञानोबरायासारख्या व्यक्तीला सुद्धा ताटी लावण्याची पाळी या समाजाने आणली. बसणारे मंडळी, या महाराष्ट्राला लागलेला एक शाप आहे, या महाराष्ट्राला लागलेली सगळ्यात मोठी एक कीड आहे की तर आतापर्यंत जिवंतपणे कधीच कोणाचं महत्व नाही कळलं गड्यांना. माणूस किती चांगला होता,
माणूस किती चांगला परमार्थिक होता, माणूस किती चांगला वादक होता, गायक होता, चांगला कीर्तनकार होता, किती चांगला समाजसेवक होता, हे या महाराष्ट्राला कळण्यासाठी माणसाला मरावं लागतं. महाराज काय करावं लागतं? मेल्यानंतर अंत्ययात्रेमध्ये लोक चर्चा करतात, दादा काय गोड माणूस होता हो, याच्यासारखा आमच्या टाकळीमध्ये माणूस नव्हता. महाराज गोरगरिबाला मदत करायचा, सप्ताहामध्ये सर्वात मोठं योगदान या माणसाचं असायचं. किती चांगला माणूस होता, देव कसा बरं गेला घेऊन, हे सगळं ऐकण्यासाठी माणसाला मरावं लागतं. महाराज काय करावं लागतं? मरावं लागतं. 5 वर्षाच्या मुक्ताई आहे आणि ज्ञानोबरायासारख्या महात्म्याला उपदेश करतायत. काय मुक्ताईचा अधिकार आहे महाराज? एका वाक्यात सांगतो, आले लोटांगणी चांगदेव चांगदेव, आले लोटांगणी चांगदेव चांगदेव, आले लोटांगणी चांगदेव चांगदेव, चांगदेव म्हणे आले लोटांगणी चांगदेव चांगदेव, आले लोटांगणी चांगदेव, उपजता चित्तानी हेवर जाणोनी, आले लोटांगणी चांगदेव चांगदेव, आले लोटांगणी चांगदेव. उपजताच ज्ञानी हे वर्म जाणोनी, आले लोटांगणी चांगदेव. आणि दुसरं एक प्रमाणे चांगदेव म्हणे आजी जन्मा, गुरुपुत्र झालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 5 वर्षाच्या मुक्ताईला 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज शरण येतात. त्याचं कारण मुक्ताईचा अधिकार लहान नाहीये. महाराज जी ज्ञानेश्वरी वाचतोय आपण, जी चांगदेव 65 वाचतोय, जो अमृत अनुभव वाचतोय, जो हरिपाठ वाचतोय, मी खरं सांगू का, मुक्ताईने जर माझ्या ज्ञानोबरायाला उपदेश केला नसता तर मला असं वाटत नाही की संप्रदायामध्ये एवढे मोठे ग्रंथ जन्माला आले असते. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सर्वात जास्त उपकार जर कोणाचे असेल तर मुक्ताईचे. त्या मुक्ताई माझ्या ज्ञानदादाला साधू संतांचे लक्षणं सांगतात. काय ज्ञानोबरायाच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला असावा की ज्ञानोबरायाला लोकांनी ताटी लावण्यासाठी भाग पडला. अरे ज्या समाजासाठी माझ्या ज्ञानोबराय आम्ही वैकुंठवासी आलो, याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे, झाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेऊ. तुमच्यानी माझ्या उद्धारासाठी ज्ञानोबराय वैकुंठातून मृत्यू लोकात आले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराय आले दीन जना. पण या समाजाने ज्ञानोबरायचा स्वीकार नाही केला. गड्यांनो, ज्ञानोबरायला शुद्धीपत्र मिळावं, ज्ञानोबरायची मुंज व्हावी, याच्यासाठी या वारकरी संप्रदायाने पहिल्या 2 लोकांची हत्या केली. त्यांचं नाव विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब. विठ्ठलपंताने रुक्मिणी आईसाहेबांनी देहांत प्रायश्चित्त केलं, तरी सुद्धा या समाजाने स्वीकार केला नाहीये. उलट तर ज्ञानोबराय ज्ञानेश्वर इंद्रायणीवर गेले की लोकांनी म्हणावं, ए ज्ञाना इंद्रायणीवर स्नान नको करू. इंद्रायणी बाटल. ज्ञानोबरायने इंद्रायणीवर स्नान केल्यानंतर इंद्रायणी बाटल हा त्रास होता. मधुकरी तर भेटतच नव्हते महाराज, पण मधुकरीच्या झोळीमध्ये माती कालवावी एवढा त्रास झाला. आणि खरं सांगू का महाराज, समाजाने विरोध केला यात काहीच नवल नाहीये, स्वतः जवळच्या लोकांनी विरोध केला, त्यामुळे ज्ञानोबराय खचून गेले. अरे ज्या ज्या जातीमध्ये जो जो संत जन्माला आलाय त्या त्या जातीचा इतिहास आहे की त्या त्या जातीतल्या लोकांनी त्या समाजाला त्रास, संतांना त्रास दिला. जगद्गुरु तुकोबरायचा गाथा बुडवण्यासाठी आपल्या माथ्याने जेवढा प्रयत्न केला, गाथा बुडवण्यासाठी पाकिस्तानवरून लोक नव्हते आले. ज्ञानोबरायला त्रास देण्यासाठी काही इराणहून लोक नव्हते आले महाराज, आपल्या सोबत राहणारे लोक. आणि ज्या दिवशी आपल्या सोबत राहणारे लोक आपला विरोध करतात ना, त्या दिवशी मनुष्य आतून खचून जातो. मी तर नेहमी सांगतो, अरे एखाद्या दारुड्याने कीर्तनकाराचा विरोध केला सहन करल तो, एखाद्या नास्तिकाने पखवाजाचा विरोध केला, गायकाचा विरोध केला, माळकऱ्याचा विरोध केला, सहन करायला गड्यांनो तो. पण ज्या दिवशी एखादा गायकच गायकाचा विरोध करायला लागल, कीर्तनकारच जर कीर्तनकाराचा विरोध करायला लागल, माळकरीच जर माळकऱ्याचा विरोध करायला लागल, तर कसं होणार महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, काही झालं तरी चालतं गड्यांनो, आपल्या माणसाने आपल्या माणसाला झाकायचं करायचं, कधीच उघडं करायचं नाही गड्यांनो. कारण कोणता दिवस कोणावर कधी कसा येईल काही सांगता येत. तुम्ही ज्या घरात राहतात ना ते सगळ्यांचे घर काचाचे, बरोबर आहे का नाही. अरे तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज, तुमच्या सोबत राहणारा ख्रिश्चन समाज, तुमच्या सोबत राहणारा जैन समाज, अरे त्यांच्यामध्ये सुद्धा साधू आहेच ना.
त्यांच्यामध्ये सुद्धा महाराज लोक आहेच. अरे त्यांच्यामध्ये सुद्धा गायक आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा धर्मप्रचारक आहे. मग त्या धर्मातल्या एखाद्या तरी संताची, एखाद्या माणसाची, प्रचारकाची क्लिप दाखवा ना महाराज. व्हायरल होणारच नाहीये. जेवढ्या काही व्हायरल होतील तेवढ्या सगळ्या हिंदू धर्माच्याच होतील. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, कधीतरी आपल्या माणसावर झाकण टाकायचा प्रयत्न करा. आसारामजी बापूचं छोटंसं प्रकरण झालंय महाराज. त्यांनी बलात्कार केला न केला पाहायला तुम्ही नव्हते आणि मी नव्हते. आणि मीडिया सांगते त्यामध्ये 95% खोटंच असतं महाराज, खरं काहीच नसतं. कारण मीडियाला काहीच माहीत नसतं. मीडिया फक्त TRP वाढवण्यासाठी काही बी न्यूज टाकतं, नाही तर मीडियाला काहीच माहीत नसतं. माझा मीडियाला सुद्धा प्रश्न आहे, जेवढं तुम्ही हिंदू धर्माच्या चुकीचा प्रसार करता तेवढा कधी हिंदू धर्माचा चांगलाही प्रसार केला पाहिजेत ना महाराज. वारकरी संप्रदायाच्या क्लिपा टाकत असताना, एखाद्या महाराजाची क्लिप टाकत असताना, एखाद्या कीर्तनकारणीची क्लिप टाकत असताना मीडियावाल्यांना हा सुद्धा प्रश्न आहे की एखाद्या तरी मीडियावाल्याने एखाद्या महाराजाच्या आश्रममध्ये जाऊन पाहिलं पाहिजे ते मुलांना किती चांगलं शिकवतात. कधीतरी एखाद्या गोशाळेवर जाऊन एखाद्या मीडियावाल्यांना प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या की एक मला मीडियावाला असा दाखवा की त्याने महाराजांच्या एखाद्या चांगल्या कार्याचा गौरव केला. अरे किती दिवस तुम्ही लोकांचे कपडे फाडणार आहात. मला हीच विनंती करायची, त्याला सुद्धा बायको आहे, त्याला सुद्धा माय आहे, त्याला सुद्धा बाप आहे. माणसाचा पैसा गेल्यानंतर माणूस परेशान नाही होत महाराज. पैसा येतो जातो, माणसाचा पैसा गेल्यानंतर परेशान नाही होत. माणसाची जमीन गेल्यानंतर परेशान नाही होत. माणसाची प्रसिद्धी गेल्यानंतर परेशान नाही होत. माणसाची सत्ता गेल्यानंतर परेशान नाही होत. माणूस सगळ्यात जास्त खचतो कुठं माहिती आहे का? माणसाचं नाव खराब झाल्यानंतर. अरे 17 जिताचा भाऊ प्रसेन, तो शमंतक नावाचा मणी घेऊन गेला होता खेळण्यासाठी. भागवतातली कथा सुंदर आहे. तर प्रसेन जवळचा तो मणी घेऊन टाकला आणि प्रसेनला मारलं. त्यावेळेस 17 जिताने क्षणाचाही विचार न करता 17 जिताने आरोप कोणावर केला होता माहिती आहे? भगवान श्रीकृष्णावर. त्या दिवशी रात्रभर माझ्या भगवंताला झोप नाही आली. भगवंत विचार करतात, अरे जी गोष्ट मी केलीच नाही त्या गोष्टीचा आरोप जर माझ्यावर येत असेल, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, जी गोष्ट माणूस केली नाही आणि त्या गोष्टीचा आरोप जर माणसावर आलं तर जगाच्या मालकाला सुद्धा रात्रभर झोप आली नाही. तुमच्याने माझ्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले? का हिंदी कवीने सुंदर वर्णन केलंय, तो सांगतो पहा. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से काली. अरे जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है, और कलंक काजल से काली. मी खरं सांगू का महाराज, मी कीर्तनकार झालो बाळू मामा. महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, खूप कीर्तन असतात, नावही खूप मोठं झालं. माझ्या आईने मला अजून कधी विचारलं नाही तू किती पैसे कीर्तनाचे घेतो, तुझ्याकडे प्रॉपर्टी किती घे, तुझ्याकडे किती पैसा आहे. आहा, ती मला नेहमी सांगते, महाराज तुला कोणी फाटकं म्हणलं तरी चालेल पण तुटकं नाही म्हणलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. म्हणून कोणत्याही देवाच्या दर्शनाला जा, मारुतीरायाच्या मंदिरात जा किंवा भोलेनाथाच्या मंदिरात जा किंवा पांडुरंगाच्या मंदिरात